नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहे 3 प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग। खूप साऱ्या मैत्रिणींना असं वाटतं की त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की हे काही सोपंच नाहीये आणि हे खूप अवघड आहे। तर मैत्रिणींनो, टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाहीये। माझ्याकडे याच्यात सर्वात सोपा उपाय आहे, त्याच्यामुळे तुम्ही आज आपण ते बघूया सोपा उपाय काय आहे। म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण अशी छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। हे बघा, आपण अस्तरला इस्त्री करून घ्यायची आहे कधी पण। आपल्याला आता 3 प्रिन्सेस कट ब्लाउजची ना कटिंग आणि स्टिचिंग आज आपण अगदी सुटसुटीत पद्धतीने एकदम शांतपणे अशी बघणार आहे बघा। तर आपले हे पेपर पॅटर्न कटिंग केलेलं आहे 38 साईजचं आणि 13.5 उंची याची आहे, साईज आहे 38। तर आपल्याला कटिंग करायची आहे 13.5 उंची आहे, तर आपल्याला 14 वर कटिंग करायची आहे, कारण हे पॅटर्न दुसरं आहे आणि आपल्याला माप घ्यायचं आहे दुसरं। तर बघा, वरती जे माप आहे ना ते मापाचं आपण हे कटिंग केलेलं आहे आणि खाली हे दुसरं माप आहे, उंची आहे 14, कंबर आहे 33, त्याची आपल्याला ही कटिंग करायची आहे। तर बघा कसे वाढवायचे आपल्याला हे माप आणि हे पॅटर्न वरच कसं ऍडजस्ट करायचंय ते आज आपण बघणार आहे। तर बघूया कसं ऍडजस्ट करायचं। तर पहिले आपण आहे ना पाठीचा भाग घेऊ। बघा, अस्तर आपण बंद बाजू माझ्याकडे केली आणि मोकळे पदर आपण पुढे केलेले, ते पण बघून घ्यायचंय। या पद्धतीने आपण बघून घेतल्यानंतर पाठीचा भाग पहिले बंद बाजूने आपल्याला ते पाठीचा भाग ठेवायचा। खाली अंतर सोडून दिलंय बघा आपण, कारण आपल्याला वाढवायची उंची, तर अर्धा इंचाने आपल्याला उंची वाढवायची आहे। बघा, आहे तसं आपण ते आखून घेतलंय। बघा मैत्रिणी, खडूने तुम्हाला रेषा दिसत नसेल ना, म्हणून आपण आहे ना पेनाने रेष मारून घेऊ। व्यवस्थित असं पूर्ण पॅटर्नला असं आखून घ्यायचंय। जसं आहे पॅटर्न त्याचप्रमाणे आपण ते कडेकडेने असं आखून घेणार आहे। त्याच्यात कुठेही काही मार्जिन सोडायची नाही आपल्याला। आपण जे पॅटर्न काढलेले आहे ते एकदम परफेक्ट असं काढलेलं आहे, त्याच्यामुळे आहे तसंच आपल्याला ते आखून घ्यायचंय। बघा, गळा आपल्याला त्याचा वाढवायचा आहे, म्हणून आपण फक्त वरतीच तो पॉइंट टाकलाय, खाली पॉइंट टाकायचा बाकी। अर्धा इंच असं त्या रेषेपासून खाली आपण हे मोजून घ्यायचंय मैत्रिणींनो, आणि तिथे पुन्हा एक सरळ रेषा मारून, म्हणजे आपली उंची अर्धा इंचाने वाढणार आहे। बघा, ह्याप्रमाणे आपण सरळ रेषा मारून घेऊ। सरळ रेषा मारल्यानंतर आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे। जितका आपल्याला गळा घ्यायचा आहे, खालून पाठ मोजली आपण, 3 इंचाची पाठ त्यांना हवी आहे, तर आपण ते अंतर घेतले 3.5 इंच आणि गळ्याची रुंदी घेतली आहे बघा 2.25 इंचाची। दोघे बाजूने आपण ते मोजून घेतलंय। मोजून घेतल्यानंतर आपल्याला हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे गळ्याचा। बघा, हा चौकोन तयार केल्यानंतर आपल्याला इथे असा गोल असा आकार द्यायचा आहे। अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आज सांगणार आहे अस्तरची कटिंग कशी करायची आहे आणि पीस कशी कटिंग करून आपल्याला स्टिच कसा करायचा आहे। एकदम अशी सुंदर अशी फिनिशिंग आपल्या ब्लाउजला येणार आहे मैत्रिणींनो, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, आता हे आपल्याला साइड पार्ट आहे ना तो ऍडजस्ट करायचा आहे, बघून घ्यायचं तिथे बसतं का, कोणता पॅटर्न तिथे बसू शकतो हे बघून घ्यायचंय। आता ज्याप्रमाणे आपण पाठीची उंचीला अर्धा इंच वाढवलंय, त्याचप्रमाणे आपल्याला पुढच्या साईडनी सुद्धा अर्धा इंच वाढवायचंय। तर ते कसं वाढवायचं, ही जी खालची क्रॉस पट्टी आहे आपली, त्याच्यामध्ये ते अर्धा इंच आपल्याला वाढवायचंय। तर ते कुठे वाढवायचंय बघा, आता पट्टीला सुद्धा आपण खालच्या बाजूने अंतर सोडून, कपड्यावरती अंतर सोडून आणि पट्टी ठेवलेली आहे, कडेने असं पूर्ण आखून घ्यायचंय आणि खालची जी साईड आहे तिथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे। ज्याप्रमाणे पाठीला आपण खालच्या साईडने अर्धा इंच वाढवलं, त्याचप्रमाणे आपण त्या क्रॉस पट्टीला सुद्धा खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून आणि पट्टीने तिथे रेष मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली क्रॉस पट्टी सुद्धा वाढीव अशी तयार होणार आहे। बस इतकंच करायचंय मैत्रिणींनो, बाकी कुठेही काही वाढवायचं नाही।
बघा आता आपल्याला हे बाकीचं सगळं ऍडजस्ट करायचंय. अजून कपडा बघून घ्यायचा आणि व्यवस्थित असं ऍडजस्ट आपण करायचंय. पण आधी आपण आहे ना याची कटिंग करून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा जसं आपण आखलंय तिथे आपण कटिंग करून घेणार आहे. व्यवस्थित असं जसं आखलेलं आहे तसंच आपण ते कट करायचंय. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर अजून कोणी नवीन मैत्रिणी जोडल्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. हे बघा जसे आपण रेष मारलाय तसंच आपण ते जोडून घ्यायचंय अगदी सावकाश असं. कोणत्याही कामामध्ये जास्त घाई करायची नाही, नाही तर मग आपलं काम बिघडू शकतं. हे बघा किती सुंदर असं आपण कटिंग केली. त्याचप्रमाणे आपण ती क्रॉस पट्टी पण आता कटिंग करून घेऊ. तुमच्या लक्षात येण्यासाठी मी अगदी सावकाश असं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि लास्टला जी आहे आपली ती पायपिंग, इतकी सुंदर अशी पायपिंग तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीमध्ये कोणीही सांगणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर पायपिंग शिकायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघावाच लागेल. बघा आपली क्रॉस पट्टी पण कापून तयार झालेली आहे. आता आपल्याला बाकीचे पार्ट काढायचे. तर बाही आधी ठेवून बघायची. काय करायचं, खालची वरच्या एका साईडने आपण पाठीचा भाग काढला, एका साईडने आपल्याला बाही काढायची असते. पण बघा इथे ती बाही बसणार नाही, म्हणून आपल्याला बाहीची घडी इकडनं केली तरी चालेल. पण हे कधी फक्त अस्तरवर, पीसवर नाही. बघा अस्तरवर आपण अशी घडी करायची आहे आणि मोजून बघायचं आपल्याला बाही किती इंच रुंदीची हवी आहे. आपली ती बाही किती इंच रुंदीची ते बघून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला याची घडी टाकायची. बघा अशी घडी आता मोजून बघूया आपण. 9:15 9:30 अशी घडी आपली आलेली आहे. तर ते मोजून घ्यायचे आणि आपल्याला त्याप्रमाणेच तेवढी घडी आपल्याला आखून घ्यायची आहे. बघा त्या बाहीचे जे पॅटर्न काढला आपण त्याची बाही लांबी ना 6.25 इंचाची आहे आणि आपल्याला घ्यायची आहे आता तयार 5.5 इंच. म्हणून आपण ही बाही डायरेक्ट कपड्यावर काढतोय. तर बाही कशी काढायची हे तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे बाही काढायची. बघून घ्या आता बाही कशी काढतोय आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये. खाली एक सरळ रेषा आखून घेतली आणि नंतर ही बाही ठेवून तुम्हाला दाखवती, मोजून पण दाखवती. ती आहे 7.25 आणि आपल्याला घ्यायची आहे 5 इंच. म्हणजे आपल्याला अर्धा मिळवून घ्यायची आहे 5.5 इंचाची. बघा ही 7.25 भरतीये आणि आपल्याला फक्त 5.5 घ्यायची आहे, म्हणून आपण इथे 5.5 मोजून घेतलं. इकडनं अशी घडी आपण 9:15 मोजून घेतली. तिकडनं सुद्धा आपण 5.5 असं मोजून घ्यायचंय. कॅप हाईट द्यायची 2.5 इंचावर आणि त्या कॅप हाईट पासून मध्ये 2 इंच असं आडवं मोजून घ्यायचंय. तिथे क्रेश मारून घ्यायची. नंतर हे ठेवून बघायचं आपल्याला आकार जमेल की नाही, नाही तर मग ते पॅटर्न आपण बाजूला ठेवून देऊ आणि आपण हातानेच आकार देणार आहोत. बघा वरती एक सरळ रेषा आखून घेतली. आपला बाहीचा चौकोन आपण करून घ्यायचा आहे. पूर्ण कंप्लीट चौकोन आपण करून घेतल्यानंतर तुमच्या पटकन असं बाही कटिंग करायला लक्षात येणार आहे मैत्रिणींनो. बघा ही तिरपी रेषा ते 2 इंच अंतर मध्ये घेतलं, तिथून आपण ही तिरपी रेषा पण मारून घेतली. नंतर जी आडवी वरची रेषा आहे त्याच्यावर 2 इंच मोजून घेतलं. खाली दंडघेर आपल्याला मोजायचं आहे. दंडघेर आहे 14.5, म्हणून आपण घेणार आहे 7.25 इंच. बघा दंडघेर 14 आहे, 14.5 आहे, म्हणून आपण 7.25 घेतलं. आणि शिलाईसाठी मार्जिन आपल्याला घ्यायची आहे. शिलाईसाठी मार्जिन आपण घेणार आहे 1.5 पावणे 2 इंचाची. वरतून फक्त असं त्या कॅप हाईट पर्यंत असा एक आकार द्यायचा आहे आणि आपल्याला ते घ्यायचं आहे कट करून. बघा याप्रमाणे आपण ते कट करून घेणार आहे. बघा याप्रमाणे आपण हा आकार कट करून घेतला. नंतरून आपल्याला जो दुसरा आकार कट करायचा त्याच्यासाठी आपण ही 2 पदर उचलून घ्यायचे
2 पदर उचलल्यानंतर जे आपण मध्ये कॅप हाईट पासून मध्ये 2 इंच अंतर घेतलंय तिथे मागे तो कपडा ठेवून थोडासा आणि प्रेस करून घ्यायचा आणि त्याच्या कडेकडेनी बघा ही अशी एक पेनाने रेष मारून घ्यायची। ती रेष मारल्यानंतर आपल्याला आपोआपच आपल्याला पुढचा आकार बाहीचा जो असतो तो तयार होतोय। बघा हा आपण कट करून घेतला। तुम्हाला मी सांगितलंय सुरुवातीलाच की खूप साऱ्या मैत्रिणींना वाटतं खूपच अवघड आहे, पण हे काही अवघड नाही। याच्यावर प्रत्येकावर आपल्याकडे सोल्युशन असतं, काहीतरी आपण सोपा मार्ग निवडतो। तर मी हा तुम्हाला एकदम सोपा मार्ग सांगितलेला आहे बाहीची कटिंग कशी करायची ते। तर बघा आपली बाहीची कटिंग अशी परफेक्ट तयार झाली। आता आपण साइड पार्ट आणि कटोरीचा भाग काढणार आहे। तर बघून घ्यायचं आपला ऍडजस्ट कुठे होतंय काय ते पाहून घ्यायचं आणि मगच आपण कटिंग करायची। बघा हे 2 पॅटर्न आपले अजून बाकी आहे, ठेवून घ्यायचे व्यवस्थित। कुठे ठेवता येईल कुठे बसेल ते हे व्यवस्थित असं ठेवून पाहिजे आणि मगच ते आपल्याला आखून मग कटिंग करायची। बघा इथे अगदी व्यवस्थित असं बसलंय। आपण हे पूर्ण असं आखून घेऊ, जसं आहे तसंच आपल्याला ते आखून घ्यायचंय। हे बघा जसं आहे तसंच आपण ते आखून घेणार आहे। अगदी सावकाश असं एकदम हळूहळू मी तुम्हाला शिकवते बघा। त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, अगदी छान आणि सुंदर असा ब्लाउज तुमचा परफेक्ट बसेल। आणि अशी सुंदर फिनिशिंग पाहिल्यानंतर कस्टमर सुद्धा नाराज होत नाही। हे बघा आपण जसं आता आखलंय ना तसंच आपण आता हे कट करून घेणार आहे। इथे आपला तो पॉइंट आहे टक्सचा आणि जसं आपण पूर्ण आखले तेच आपण व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय। मैत्रिणींना आपल्या चॅनलवर अजून कोणी नवीन मैत्रिणी जोडल्या गेल्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे दुसऱ्या मैत्रिणींनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। हे बघा अगदी व्यवस्थित असं आपण ते कट केलंय। आता आपली फक्त कटोरीची कटिंग बाकी आहे मैत्रिणींनो। बघा आता आपल्याला ते व्यवस्थित पॅटर्न ठेवून आणि कटोरीची कटिंग करायची। बघा ते सुद्धा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचंय, कुठे बसतं व्यवस्थित ते बघायचं आणि पेनाने आपण आखून घेणार आहे, कारण खडूनी तुम्हाला त्या रेषा दिसल्या नसत्या म्हणून आपण पेनाने आखतोय। हे बघा ह्याप्रमाणे आपण व्यवस्थित असं आखून आणि ते पण आपण कटिंग करून घेऊया। नंतर आपल्याला अस्तर पीसवर ठेवून कसं कट करायचं हे आपण बघणार आहे। हे बघा अगदी सावकाश आणि व्यवस्थित आपल्याला हे कट करायचंय। कट करताना जर हे चुकलं ना तर आपलं ब्लाऊज पूर्ण चुकून जातं, म्हणून अगदी सावकाश असं आपल्याला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित असं कट करायचंय। हे बघा गळ्याच्या बाजूला जी पट्टी उरली ना ती आपण कट करून घ्यायची, म्हणजे तिच्यात आपली काच बटन पट्टी निघून जाते। एका बाजूने काच पट्टी होते आणि एका बाजूने बटन पट्टी, अशा आपल्याला त्या 2 पट्ट्या निघतात। बघा ह्या 2 पट्ट्या आपल्या तयार झाल्या। आता फक्त आपल्याला काढायची पाठीसाठी पट्टी। भरपूर मैत्रिणी पाठीला पट्टी लावत नाही, पण आहे ना पाठीला कधी पट्टी लावूनच ब्लाऊज शिवायचं, म्हणजे काय होतं मागच्या बाजूची जी फिनिशिंग असते ना ते आपल्या पाठीच्या भागावर अवलंबून असते। मग जर पाठीला पट्टी लावली तर फिनिशिंग छान येते, मागच्या साईडनी ब्लाऊज उचकत नाही काही नाही, व्यवस्थित बसतो। त्याच्यामुळे ना पाठीला पट्टी लावूनच ब्लाऊज शिवायचा। हे बघा आता थोडासा कपडा उरलेला आहे तो आपण पायपिंग साठी वापरू शकतो नंतर, मग तो बाजूला ठेवून द्यायचा आहे। आता हा पीस आहे बघा, पीसला डिझाईन बघून घ्यायची, डिझाईन कशी आहे, आडवी येईल का उभे येईल रेषा वगैरे असल्या तर ते बघून घ्यायचंय आणि उभ्या लाईनिंग येईल असंच ते आथरून मग कट करायचंय।
व्यवस्थित डिझाईन पाहिल्यानंतर आपल्या ह्या लाइनिंग अशाच येत आहे उभ्या, तर आपण हा पीस असाच ठेवला, बंद बाजू माझ्याकडे केली, सुटे पदर पुढे केले आणि हा पीस असा व्यवस्थित ठेवला. त्याच्यानंतर आपल्याला पाठीचा भाग ठेवायचा आहे त्याच्यावरती. बघा ह्याप्रमाणे गळ्याच्या बाजूने आपण व्यवस्थित त्याला मापात ठेवून घेतले आणि बाकी इतर साईडने आपल्याला अर्धा इंच जास्त कपडा सोडून आणि कट करायचे. बघा पीसचा कपडा आपण अर्धा इंच मार्जिन सोडून आणि कट केला आहे, हे लक्षात घ्या. अस्तर आपण परफेक्ट कापलेला आहे आणि पीसचा कपडा आपण अर्धा इंच मार्जिन सोडून कट केलेला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करून सांगितलंय, लक्षात घ्या. व्यवस्थित असं कट करायचंय. बघा मी कसं सोडलंय, अर्धा इंच सगळीकडनं सोडलेलं आहे. असंच अर्धा इंच आपण प्रत्येक पॅटर्नला एक्स्ट्रा सोडायचं आहे. बघा आता आपण ते साईडचा पार्ट ठेवू किंवा क्रॉसपट्टी ठेवू, जे तिथे ऍडजस्ट होईल ते ठेवू. त्याच्या आधी आपण ह्या बाजूने काय करायचंय, बाही काढून घेऊया. घडी पुन्हा एकदा व्यवस्थित करून आणि त्या साईडने आपल्याला बाही काढून घ्यायची. बघा व्यवस्थित बाही अशी पकडून आणि अशी ठेवून घ्यायची आणि बाहीला सुद्धा अर्धा इंच मार्जिन सोडून मगच ती कट करून घ्यायची. बघा याप्रमाणे आपण प्रत्येक पॅटर्नला असं एक्स्ट्राचा कपडा सोडून आणि मगच कट करणार आहे, हे लक्षात ठेवायचंय. एकदम परफेक्ट असं काय कोणताही पॅटर्न काढायचा नाही, कारण काय होतं जोडताना ना चूक होऊ शकते आपल्याकडनं. म्हणून कधीही जो पीसचा जो कपडा असतो तो जास्त ठेवायचा आहे साईडने. खालून आपण सरळ करून घेतलंय ते आणि बाकीकडनं आपण ते जास्त ठेवलेले. बघा याप्रमाणे तुम्ही सुद्धा असंच कट करून बघायचंय. बाही आपली कट करून झाली. आता आपल्याला कटोरी, क्रॉसपट्टी आणि साईड पार्ट हा कट करायचा आहे. तर बघून घ्या कुठे कुठे बसतंय ते ऍडजस्ट करून बघायचं आधी. बघूया आपण कुठे ऍडजस्ट होतंय. व्यवस्थित असं ठेवून बघायचं, आधी ऍडजस्ट करून बघायचं आणि मगच ते कापायचंय. नाही तर मग काय होतं, कपडा कमी पडण्याची पण शक्यता होऊ शकते. म्हणून आधी ठेवून बघायचंय बसतं की नाही, नाही तर मग कुठे जॉईंट द्यावा लागेल, कुठे काय, ते आधीच ऍडजस्ट करून घ्यायचंय. बघा याप्रमाणे हे इथे बसलंय. आता आपण क्रॉस पट्टी पण बघून घेऊ, इथे बसते का. तर इथे नाही बसत, हे बघून घ्या. इथे नाही बसत तर इथे आपण बळस्ती बसवायची नाहीये. तर मग काय करायचं ते बघून घ्यायचं कुठे काय बसणार आहे. इथे हे बसतंय परंतु नंतर आपली क्रॉस पट्टी तिथे बसणार नाही. हे असं ठेवलं तर नंतर कटोरी बसणार नाही. म्हणून आधीच काय करायचंय, सगळं कुठे कुठे काय बसतंय ना ते ऍडजस्ट करून घ्यायचंय आणि मगच आपण सगळं बाकीचं कटिंग करायचंय. इथे सुद्धा क्रॉसपट्टी बसते का, नाही बसत आहे, नाही बसत आहे. मग पुन्हा आपण व्यवस्थित असं ठेवून बघायचंय. हे बघा बघून घ्यायचं व्यवस्थित, अगदी व्यवस्थित सावकाश असं बघून घ्यायचंय. तर नाही बसत आहे तर आपण पहिले जसं ठेवलं होतं तसंच ठेवूया. हे बघा ह्याप्रमाणे आपण इथे हे ठेवलं. नंतर आपली क्रॉसपट्टी ठेवायची, अशी आडवी आपण ठेवू शकतो. पण नंतर कटोरी कुठे बसेल हे पण बघून घ्यायचंय आपल्याला. हे बघा इथे आपली कटोरी ऍडजस्ट होते. सगळीकडनं कपडा आहे की नाही हे चेक करून घ्यायचंय आणि नंतरच आपण ते कट करायचंय. बघा असं अर्धा इंच अंतर सोडून हे सुद्धा आपण कट करणार आहे. सगळीकडनं अर्धा इंच अंतर सोडून मगच हे कट करायचे मैत्रिणींनो. जर तुम्ही मापामध्ये कटिंग केली
तर मग ते जोडायला थोडंसं अवघड जातं, म्हणून आपण हा कपडा एक्स्ट्रा सोडलेला आहे, हे लक्षात घ्यायचंय. बघा आता कटोरीची कटिंग आपल्याला करायची आहे. कटोरीची कटिंग आपण करतोय तिथे सुद्धा हा कपडा आपला निघालाय, हा आपल्याला गळपट्टीसाठी कामात येणार आहे, तो जपून ठेवायचा आहे. कटोरीची कटिंग सुद्धा आपण अर्धा इंच अंतर सोडून आणि हे करायचे कट. असं व्यवस्थित असं आपण हे कट करणार आहे. बघा अगदी व्यवस्थित असं आपण हे कट केलंय. आपली कटोरीची बाजू सुद्धा कट झालेली आहे. आता फक्त आपली राहिली क्रॉस पट्टी, ती सुद्धा आपण आता अशी व्यवस्थित ठेवून आणि मगच आपण कटिंग करणार आहे त्याची. बघा हा कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला कटिंग करून घ्यायची आता व्यवस्थित. बघा असं व्यवस्थित सरळ असं आपण तो क्रॉस पट्टीचा भाग ठेवलाय आणि पुन्हा एकदा आपण ते अर्धा इंच मार्जिन सोडून आणि हे कट करून घेणार आहे. बघा आपले सगळे पॅटर्न आता कट करून झालेले मैत्रिणींनो. आता हा कपडा उरलाय, तुम्ही गळपट्टीला वापरला तरी चालेल किंवा तो अस्तरचा उरलेला आहे तो वापरला तरीही चालेल, म्हणून हा जपून ठेवा. तुम्हाला काही छोटी मोठी डिझाईन करायची असली तरीही तो कामात येईल. बघा दोघाही कपडे आपण जपून ठेवणार आहे. आता आपल्याला जोडायचंय अस्तर. तर बघा कसं जोडायचं अस्तर. आज एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला अस्तरची कटिंग आणि ब्लाउजची पूर्ण स्टिचिंग मी आज दाखवलेली, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल आपला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बघा आता आपण अस्तर कसं शिवायचंय ते बघू. त्याच्यासाठी आपण काय केलंय, आता मॅचिंग दोरा घेतलाय आणि बॉबिन भरून घेऊया. मॅचिंग दोरा वापरल्यामुळे काय होतं, शिलाई आपल्या अशा दिसून येत नाही. नाही तर मग आपण कपडा एक आणि दोरा एक जर वापरला तर आपल्या त्या शिलाई स्पष्ट दिसतात, मग ते ब्लाऊजही चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळे आपण मॅचिंग दोरा वापरणार आहे. दोरा वगैरे ओवून घ्यायचा आहे. खूप साऱ्या मैत्रिणींना दोरा पण ओवता येत नाही, म्हणून आज मी मुद्दामून दोरा ओवायचं सुद्धा दाखवलेलं आहे. बघा तर आपण आज पहिले काय करू, सुरुवात पाठीपासून करू. तर बघा पाठीचा भाग पहिले हातात घेऊया. जो भाग सोपा आहे तो पहिले हातात घेऊया, म्हणजे काय होतं, ब्लाऊज शिवायचा आपल्याला कंटाळा येत नाही. बघा आपण पाठीचा भाग ओपन केलाय, त्याच्यावरती हे अस्तर ठेवलंय. उलटी बाजू आपल्याकडे ठेवून आणि त्याच्यावर ठेवल्या अस्तर. ते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचंय, सगळीकडनं असं व्यवस्थित बसलंय की नाही बघून घ्यायचंय आणि मगच ते आपल्याला पूर्ण जसं ठेवलंय तसं कडेकडेनी पूर्ण शिवायचं आहे. तर बघा ह्याप्रमाणे आपण ते शिवून घेतोय पूर्ण. व्यवस्थित अशा एक सारख्या शिलाई आल्या पाहिजे मैत्रिणींनो, म्हणजे काय होतं, ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. पूर्ण मोंढ्याच्या बाजूने पण असं व्यवस्थित कपडा फिरवून आणि व्यवस्थित शिलाई मारायची आहे. कपडा कुठेही गोळा व्हायला नको. असा हात ठेवला ना सरळ तर मग कपडा गोळा होत नाही. बघा ह्याप्रमाणे असं व्यवस्थित कपडा, आपला हात आहे ना व्यवस्थित ठेवायचा आहे, डावा हात, आणि डावा हात व्यवस्थित ठेवून आणि मगच कपडा आपल्याला फिरवायचा आहे. बघा मी कसा हात ठेवते प्रत्येक वेळेस तसाच हात ठेवायचा आहे, म्हणजे काय होतं त्याच्याने अस्तरला फुगा नाही पडत. हे बघा असं व्यवस्थित एका हाताने प्रेस करून आणि एक हात असं व्यवस्थित असं अस्तरवर सरळ ठेवून आणि मग हे आपल्याला कडेकडेने असं पूर्ण शिवून घ्यायचंय.
बघा ह्याप्रमाणे आपण अगदी व्यवस्थित आणि सावकाश असं हे शिवायचंय मैत्रिणींनो. ब्लाऊज शिवताना कुठेही घाई करायची नाही. जोपर्यंत तुम्ही पूर्ण ट्रेन होत नाही तोपर्यंत घाई करायची नाही ब्लाऊज शिवायला. एकदम हळू आणि सावकाश असं स्टेप बाय स्टेप असं ब्लाऊज तुम्ही शिवायचं आहे. बघा अगदी असं उरलेलं असं सावकाश असं कट करून घ्यायचं आहे उरलेला कपडा. आपण तो कपडा का बरं जास्त ठेवला आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. अस्तरला व्यवस्थित फिनिशिंग देता यावी म्हणून आपण तो कपडा असा एक्स्ट्रा ठेवलेला होता. आता आपले बघा ते अस्तर एकदम परफेक्ट असं शिवून झालेले आहे. त्याच्यामुळे आपण हा उरलेला कपडा कट करून घेणार आहे. जर तुम्ही ते मापात कापलं असतं तर तुम्हाला असा अस्तर आणि तो कपडा असा पकडून ठेवावा लागला असता आणि मग ते कुठेतरी कमी होतं कुठेतरी जास्त होतं आणि मग काय होतं ब्लाऊजला कुठेतरी फुगा पडून जातो आणि पूर्ण ब्लाऊजचं सत्यानाश होऊन जातो. त्याच्यामुळे काय करायचंय व्यवस्थित असं पकडायचंय आणि व्यवस्थित शिलाई मारून तो उरलेला कपडा घ्यायचा आहे कट करून. तुम्ही व्हिडिओ बघून सुद्धा परफेक्ट असे टेलर बनवू शकता. बघा मैत्रिणींनो एकदम असं जे उरलेला जो जास्तीचा कपडा आहे ना तो पूर्ण सगळीकडनं असा कट करून घ्यायचा आहे. तो जर ठेवला आपण आणि त्याच्यावर जर शिलाई गेली ना तर ब्लाऊज उसवण्याची शक्यता असते. हे बघा अगदी सुंदर असा आपला पाठीचा भाग तयार झालाय. त्याच्यानंतर आपण घेऊया कटोरीचा भाग. बघा तर कटोरीचा भाग आपण व्यवस्थित असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे ते आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचंय. पुन्हा एकदा ते व्यवस्थित असं ठेवून आणि मग कडेकडेने पूर्ण शिलाई मारून घ्यायची. हात बघा मी कसा ठेवला एकदम व्यवस्थित सरळ असा तसंच हात ठेवायचा म्हणजे काय होतं फुगा वगैरे पडणार नाही आणि फिनिशिंग पण छान येईल. मैत्रिणी तुम्हाला आपली पद्धत कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना पण व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. आणि मैत्रिणींना रोज दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान आपला लाईव्ह असतो. फ्री शिवण क्लास त्याच्यामध्ये चालू आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जा. लाईव्हला जॉईन होत जा. हे बघा असं उरलेला कपडा आहे ना हा पूर्ण कट करून घ्यायचा आहे. आपण हे कस्टमरचंच ब्लाऊज शिवतोय मैत्रिणींनो. बघा किती व्यवस्थित अशी फिनिशिंग त्याला आलेली. कुठेही फुगा वगैरे पडलेला नाही. एकदम परफेक्ट असं ते बसलेलं आहे. हे बघा याचा सुद्धा आपण जो उरलेला कपडा आहे ना तो कट करून घेऊ. उरलेला कपडा कट करून घेऊ आणि तिथे ते टक्स जिथे मारायचा होता आपल्याला तिथे नॉचेस दिला. बघा अगदी सुंदर अशी फिनिशिंग आपल्याला आलेली आहे मस्त. आता आपण साइड पार्ट जोडून घेऊ. बघा ते सुद्धा बघून घ्यायचंय आणि एकमेकासमोर असं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचंय. त्याला सुद्धा पूर्ण व्यवस्थित ठेवून हाताने असं दाबून धरायचंय कपडा. बघा मी जसा हात ठेवलाय ना मैत्रिणींना असंच तुम्ही पण ठेवा. प्रेस करायचं व्यवस्थित आणि तसा हाताने ते कपडा दाबून धरायचा आहे. सगळीकडनं व्यवस्थित अशी शिलाई मारून बघा हाताचा वापर जास्त करायचा आहे डाव्या हाताचा. अगदी व्यवस्थित असं तो कपडा पकडून ठेवला ना तर कुठेही फुगा वगैरे येणार नाहीये.
तुम्हाला आज इतकं सावकाश का सांगते मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा एक परफेक्ट असे टेलर बना आणि आपल्या सखी लेडीज टेलरचं नाव मोठं करा. बघा अगदी सावकाश अशी टीप आपण मारतोय. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आपलं हे दोघं पण पार्ट जोडून झालेले, उरलेला भाग आपण कट करून घेणार आहे. अगदी व्यवस्थित असं जितका कपडा उरलेला आहे जास्त, तो कपडा आपल्याला कट करायचा आहे. तो कपडा शिल्लक ठेवायचा नाहीये. त्याच्यावरती जर शिलाई जर गेली तर ब्लाऊज लवकर उसवून जातं, म्हणून आपल्याला तो कपडा ठेवायचा नाही. पूर्ण असा उरलेला कपडा कट करून घ्यायचा व्यवस्थित. हे बघा, मग व्यवस्थित कट केल्यामुळे काय होतं, ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. पूर्ण दोघं पार्टच्या पण उरलेला कपडा हा कट करून घेतोय. अगदी सावकाश असं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतेय, आणि शिवायचं कसं तेही असं मी तुम्हाला सावकाश असंच सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओवर पूर्ण राहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, उरलेला कपडा हा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. तो कुठेही राहता कामा नये. बघा आता आपल्याला क्रॉस पट्टी जोडायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल तुम्ही किती हळूहळू शिकवताय, हळूहळू शिवताय, पण मैत्रिणींनो तुम्हाला खरं सांगू का, मी 20च मिनिटांमध्ये ब्लाऊज कटिंग करून आणि पूर्ण रेडी करत असते. पण आज मी तुमच्यासाठी इतकं हळूहळू शिकवतेय की प्रत्येक गोष्ट ही तुमच्या लक्षात आलीच पाहिजे. म्हणून आज आपण सावकाश अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंग ब्लाऊजला देता आली पाहिजे. बघा, आपण फक्त खाली शिलाई मारली आणि बाकीचा साईडचा कपडा कट केला. त्याच्यानंतर अस्तरला असं पलटी मारून त्याला पूर्ण अशी दाबटीप आपल्याला द्यायची आहे. बघा, आपली क्रॉस पट्टी सुद्धा अगदी छान अशी तयार झाली. दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण अशी खाली टीप मारून बाकीचा कपडा कट करून घेणार आहे. हे बघा, आता आपल्याला बाही जोडायची आहे. आपण आता बाही आथरून घ्यायचं आहे ते व्यवस्थित, आणि अस्तर पण व्यवस्थित ठेवून घ्यायचंय, बघून घ्यायचंय. आता बघा, भरपूर मैत्रिणींची बाही उलटी म्हणजे एकाच साईडने दोघं पार्ट होतात, तर ते होऊ नये म्हणून एक पदर उचलून घ्यायचा. एक पदर उचलल्यानंतर हे पूर्ण कपडा उचलून घ्यायचा. जो पदर उचलला तसाच आपण खाली ठेवलाय आणि पुन्हा हे कपडा पूर्ण त्याच्यावर ठेवून बघा, आपली बाही अशी परफेक्ट अशी दोघं बाजूची तयार झाली. आता पूर्ण जर तुम्ही विस्कटून टाकलं
तर मग बाही चुकून जाते. ते पूर्ण विस्कटायचं नाही, फक्त आपण एकच पदर उचलून खाली ठेवून आणि त्याच्यावर पूर्ण पीस ठेवलाय, म्हणून आपल्या दोन्ही बाजूच्या बाह्या एकदम व्यवस्थित अशा तयार झाल्याय. तर बघा खालच्या साईडने आपण ही शिलाई मारायची आहे. खालच्या साईडने शिलाई मारल्यानंतर त्याला द्यायची आपल्याला दाबटीप. साधारण अर्धा इंच अंतर सोडून आपण खाली शिलाई मारली, नंतर अस्तरचा कपडा हा पलटी मारला आणि त्याच्यावरतीच म्हणजे अस्तर वरतीच आपल्याला ती दाबटीप यायला हवी, अशी आपल्याला ती दाबटीप द्यायची आहे. दाबटीप दिल्यानंतर आपण ते बघा ही दाबटीप दिली, नंतर हा कपडा असा फोल्ड केला आणि फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे कडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे. अस्तरचा कपडा बाहेर दिसायला नको अशी ही शिलाई आपल्याला मारायची मैत्रिणींनो. व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे. मैत्रिणींनो, जे जे आपलं व्हिडिओ बघत असतील त्यांनी सगळ्यांनी ना सबस्क्राईब करायचंय. कमेंट मध्ये सबस्क्राईब डन असं टाकून त्याच्यातून आपण एक लकी ड्रॉ सिलेक्ट करणार आहे आणि त्यांना असं छान असं एक गिफ्ट आपण देणार आहे. बघूया किती जण आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघतात आणि किती जण आपल्याला सबस्क्राईब करतात हे आपल्याला बघायचंय, म्हणून आपण लकी ड्रॉ एक सुंदर असं काढणार आहे बघा मैत्रिणींनो, आणि छान असं तुम्हाला गिफ्ट भेटेल. दुपारच्या लाईव्ह मध्ये मग आपण तुमचं ज्याचं नाव लकी ड्रॉ मध्ये येईल त्यांचं नाव आपण जाहीर करू. मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला मी सांगेल. हे बघा बाहीचा असं सेंटर काढायचं आहे. सुंदर अशी आपली बाही तयार झाली बघा, किती छान फिनिशिंग आली. आता ही दुसरी बाही पण आपल्याला तशीच जोडायची, खालची साईड व्यवस्थित ठेवून आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. साधारण अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची बघा. आता आपण अस्तर असं पलटी मारून त्या अस्तर वरतीच दाबटीप आली पाहिजे हे लक्षात घ्यायचंय. बघा अस्तर वरती दाबटीप आल्यानंतर कपडा मध्ये फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे कडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे. अस्तर बाहेर दिसलं नाही पाहिजे अशी आपल्याला ती शिलाई मारायची बघा. अस्तर जर बाहेर दिसलं पीसच्या तर त्या बाहीला फिनिशिंग येणार नाही. बघा कडेनी सुद्धा अशी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे. उरलेला कपडा हा पूर्ण कट करून घ्यायचा आठवणीने. कपडा कुठेही ठेवायचा नाहीये शिल्लक. त्याच्यावरती जर शिलाई जर आली उरलेल्या कपड्यावरती तर आपलं ब्लाऊज लवकर उसवू शकतं आणि मग पूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग चालल्या जाते. बघा खालच्या साईडने अर्धा इंच अंतर सोडून त्या बाहीला जशी आपण शिलाई मारली तशी यालाही मारणार आहे. 2 शिलाई का बरं मारल्या मैत्रिणींनो? बाहीला फुगा पडू नये म्हणून. बघा आता आपण घ्यायचा बाहीचा सेंटर आणि तिथे कात्रीने थोडासा नॉच देऊन द्यायचा आहे. बघा अगदी सुंदर अशी फिनिशिंग आपल्या बाहीला आली आहे. आता आपल्याला बटन पट्टीला पण अस्तर लावायचे बघा. तुम्हाला मगाशी मी सांगितले बटन पट्टीला कामात येईल तेच आपण वापरलंय बघा. त्याला सुद्धा अस्तर लावून घ्यायचंय. काही मैत्रिणी काय करतात, फक्त अस्तरच्या पट्टीची बटन पट्टी करतात, ती व्यवस्थित दिसत नाही. बघा आता आपण याचीच बटन पट्टी करणार आहे.
जो ब्लाउज पीसचा कपडा आहे. फक्त नुसता ब्लाउज पीसचा कपडा वापरला तरी बटन पट्टी नीट येत नाही, म्हणून आपण त्याला सुद्धा हे अस्तर वापरायचंय. बघा उरलेला कपडा हा कट करायचा आहे आणि बरोबर त्या अस्तरच्या मापात जी पट्टी आहे ती पट्टीमध्ये हा कपडा आपण करून घेणार आहे. बघा आपली बटन पट्टी झाली. आता ही काच पट्टी आहे. काच पट्टी आपल्याला इतकी रुंद लागत नाही, साधारण 1.5 इंचाची आपण ती पट्टी ठेवली आणि बाकीची टाकली कट करून. एका साईडने तिला फोल्ड करून घ्यायचंय. बघा याप्रमाणे आपण तिला फोल्ड करून घेतोय. अगदी व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची. खालून सुद्धा एक साईडने तिला टिप मारून घ्यायची. आपण हे पट्ट्या वगैरे सगळं रेडी केलं ना मैत्रिणींना, आपलं ब्लाऊज अगदी किती 15 मिनिटांमध्ये आपलं ब्लाऊज तयार होतंय. सगळी व्यवस्थित आधी तयारी करून घ्यायची. अस्तर वगैरे व्यवस्थित जोडून पट्ट्या वगैरे सगळं रेडी करून घ्यायचं आणि मग ब्लाऊज शिवायला जर आपण सुरुवात केली तर 15 मिनिटाच्या आत आपला ब्लाऊज शिवून तयार होतो. हे बघा पट्टीला सुद्धा आपण एक बाजूने फोल्ड केलेलं आहे. जितकी लांब तुम्हाला पट्टी पाहिजे तितकी लांब काढून घ्यायची आहे. आपला सगळा भाग रेडी झालेला आहे. पुन्हा एकदा आपण पाठीचा भागच हातात घेणार आहे. तर बघा पुन्हा एकदा पाठीचा भाग हातात घेतल्यानंतर इथे 4.5 इंच आपण मोजून घेतलं. तिथे आपल्याला टक्स साठी मार्जिन, टक्स साठी आपण तिथे पॉइंट टाकलाय आणि तो कात्रीने थोडासा नॉच देऊन आणि तिथे आपल्याला टक्स मारायचा आहे. बघा ज्या मैत्रिणींना डायरेक्ट टक्स मारायला जमत नाही त्यांनी काय करायचं, असं मोजून घ्यायचं. 4.5 इंच मोजलं, खाली अर्धा इंच रुंदीला मोजायचं आणि अशी तिरपी रेषा मारून घ्यायची पेनाने आणि ते तिरपे रेषेवरतीच हे शिलाई मारून घ्यायची. बघा ज्या मैत्रिणींना डायरेक्ट जमत नाही त्यांनी असं करायचं आहे. म्हणजे काय होईल, ते टक्स व्यवस्थित मारले जातील आणि पाठीचा भाग पण अगदी व्यवस्थित असा दिसेल. दोघा बाजूनी तसंच करून घ्यायचंय. बघा ज्या मैत्रिणींना जमत नाही त्यांनी असं 4.5 मोजून घ्यायचं, खाली अर्धा इंच रुंदीला मोजायचं आणि तिरपी रेषा अशी मारून घ्यायची. बघा आपले टक्स मारून झालेत. आता आपण कमरेला पट्टी लावून घेऊ. कमरेला पट्टी लावली ना मैत्रिणींनो तर कमरेचा भाग जो आहे ना तो एकदम छान दिसतो, ब्लाउज वरती पण नाही तरंगत. बघा ही पट्टी आपण लावली, पट्टीमध्ये 2 टक्सच्या मध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा त्या पट्टीला एक अशी चुनी टाकायची. बघा ह्याप्रमाणे आठवणीने तिथे चुनी टाकायची मैत्रिणींनो. बघा शिलाई आपली मारून तयार झाली. उरलेली पट्टी घ्यायची कट करून आणि त्या पट्टीवरती आपल्याला द्यायची दाबटीप. बघा ते पट्टीवरतीच दाबटीप आली पाहिजे हे लक्षात घ्यायचंय. दाबटीप देऊन झाली. आता काय करायचं, 5 नंबरची शिलाई टाकायची आपल्याला. ज्यांना हात शिलाई करायची आहे त्यांनी 5 नंबरची टाकायची, ज्यांना हात शिलाई करायची नाही त्यांनी डायरेक्ट पॅक शिलाई मारली तरी चालेल. तर आपलं हे कस्टमरचे ब्लाऊज आहे म्हणून आपण 5 नंबरची शिलाई टाकतोय. आपल्याला त्याला हात शिलाई करून द्यावी लागेल. बघा ह्याप्रमाणे आपण त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारली ना मग हात शिलाई करायला पण सोपं जातं, म्हणून पहिले एक शिलाई टाकून घ्यायची आपल्याला, कच्ची शिलाई. बघा आपला पाठीचा भाग हा रेडी झालेला आहे मैत्रिणींनो. कुठेही उचकलेला नाही, कुठेही काही फुगा पण पडलेला नाही. एकदम छान असा आपला पाठीचा भाग रेडी आहे. तो आपण आता बाजूला ठेवू. बघा अस्तर पण तुम्ही बघू शकता. हे टक्स बघा समोरासमोर त्यांची तोंड करायची आपल्याला टक्सचे. तिकडे केलं तर याचंही तिकडेच करायचंय आणि समोर केलं तर समोरासमोरच करायचे. आणि इथे बघा ही चुनी जी टाकलेली ती पण व्यवस्थित बसली. असा हा पाठीचा भाग पूर्ण रेडी झालाय. आता तो बाजूला ठेवून देऊ आणि आता घेऊया आपण कटोरीचा भाग. बघा हा गळ्याचा भाग आपण समोरासमोर घेतलाय.
हे व्यवस्थित असं ठेवून घ्यायचंय. कुठे काय जोडायचंय ते आपल्याला बघून घ्यायचंय आणि मगच आपल्याला हे जोडायचंय. तर बघा असं आपण जोडणार आहे. खाली जो आहे तो आपला टक्स आहे. बघा ह्याप्रमाणे आपण खालूनच तिथून सुरुवात करणार आहे. व्यवस्थित असं परफेक्ट अर्धा इंच अंतर सुटलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ती शिलाई मारायची आहे. बघा आपण डबल शिलाई टाकून घेणार आहे. कस्टमरचे ब्लाऊज असल्यामुळे आपण डबल शिलाई टाकूनच त्यांना ब्लाऊज देणार आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण डबल शिलाई मारलेले आहे. बघू शकता तुम्ही इतकं सुंदर असं जोडून आपलं तयार झालेलं आहे. पुढचा पफ बघा किती छान आलेला आहे. अगदी तुमच्या समोरच मी ब्लाऊज अस्तरही जॉईंट केलं, कटिंगही तुमच्या समोरच केलं आणि जोडलंही तुमच्या समोरच. बघा किती सुंदर असं शिवून तयार झालंय ते. दुसरा पार्ट पण आपण तसंच जोडून घ्यायचा आहे. अर्धा इंच अंतर सोडून आणि ते आपल्याला शिलाई मारून घ्यायची. अजून कोणी नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर जोडले गेले असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आपण डबल शिलाई पुन्हा एकदा कंटिन्यू मारून घेतली आणि दुसरा पार्ट सुद्धा आपला हा तयार झालेला आहे. बघा किती सुंदर असा पुढचा पार्ट आपला तयार झालाय. आता आपल्याला क्रॉस पट्ट्या लावून घ्यायच्या आहे दोघं बाजूने. आधी त्या ठेवून घ्यायच्या आहे व्यवस्थित आणि मगच त्या लावून घ्यायच्या. म्हणजे उलटे पालट्या व्हायला नको म्हणून आधी ठेवून पाहायच्या. बघा पट्टीला काय करायचं, गळ्याच्या बाजूनी जेव्हा जी बाजू आहे ना, मोठी बाजू जी असते ना पट्टीची, ती अर्धा इंच बाहेर आली पाहिजे. टोक तिचं बाहेर निघालं पाहिजे. अशा पद्धतीने ती पकडायची आहे आणि नंतरच तिला शिलाई मारायची. म्हणजे काय होतं, व्यवस्थित बसते ती. जर आपण कडेपासून शिलाई मारायला जर गेलो तर ती व्यवस्थित बसत नाही. म्हणून तिचं साधारण अर्धा इंचाचं टोक पुढे एक्स्ट्रा सोडून द्यायचंय. बघा अशी व्यवस्थित अशी ती पट्टी लागल्या गेली आपली. आता अस्तर सुद्धा तिथे मध्येच आपल्याला शिलाई करायची आहे, जोडून घ्यायचंय म्हणजे ती पट्टी आपली कंप्लीट होणार आहे. बघा ह्याप्रमाणे ते असं जोडून घ्यायचं आपल्याला. बघा आता त्याच्यातनं आपल्याला तो कपडा बाहेर ओढून घ्यायचा आहे. म्हणजे आपला पुढचा एक पार्ट पूर्ण तयार झालेला आहे. बघा ह्याप्रमाणे. आता काय करायचंय बघा, साईडने आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे. तर अशी व्यवस्थित ती पट्टी ना बोटाने खाली खेचून धरायची आणि एक अशी तिथे सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे. सरळ शिलाई मारल्यानंतर तो जास्त जो कपडा बाहेर दिसतोय तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे आपण तो कपडा कट केला. तसंच साईडच्या बाजूने सुद्धा आपल्याला असं बोटाने ती पट्टी खाली खेचून पकडून धरायची. हे बघा ह्याप्रमाणे आणि एक शिलाई तिथे टाकून घ्यायची. म्हणजे त्या पट्टीला सुद्धा अगदी सुंदर अशी फिनिशिंग आपल्याला आलेली. बघा हे बघा अगदी व्यवस्थित असं आपलं मापामध्ये ब्लाऊज तयार होतंय. आता दुसरा पार्ट पण आपण तसंच जोडून घेणार आहे. पहिले क्रॉस पट्टी अर्धा इंच जास्त टोक सोडून द्यायचे बाहेर अर्धा इंचाचं आणि तिथून पुढे आपल्याला हे असं जोडायला सुरू करायचंय. बघा बघा शिलाई आपली व्यवस्थित अशी मारून झाली. अस्तर पण आपल्याला त्याचप्रमाणे जॉईंट करायचंय. अगदी व्यवस्थित असं अस्तर आपण ते जॉईंट केलं आणि आपली ही सुद्धा क्रॉस पट्टी लावून पूर्ण झालेली मैत्रिणींनो. सगळीकडे ना अर्धा अर्धा इंच अंतर सोडून शिलाई आपली
बसली पाहिजे हे लक्षात घ्यायचंय आणि एकसारखी शिलाई मारायची, म्हणजे ब्लाउजला फिनिशिंग पण छान येईल. बघा आपला पुढचा हा पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे. आता आपण काय करायचं, इथे पुन्हा त्या बाजूला जशी आपण त्याला फिनिशिंग दिली होती तशीच याला सुद्धा अशीच फिनिशिंग द्यायची आहे. पट्टी ना बोटाने खिचून धरायची थोडीशी, हे बघा अशी, आणि एक शिलाई टाकून घ्यायची. म्हणजे काय होतं, तो उरलेला कपडा कट करायला आपल्याला सोपं जातं. बघा ह्याप्रमाणे इतका कपडा आपण कट केला. साईडने त्या बाजूने सुद्धा असंच खेचून पकडून धरायचंय बोटाने, आणि वरतून एक शिलाई टाकायची आणि उरलेला कपडा घ्यायचा कट करून. बघा ह्याप्रमाणे आपण इतका कपडा कट केला, त्याच्यामुळे काय झालं, एकदम व्यवस्थित असं दिसायला लागलं आपलं ब्लाउज. बघता बघता आपला अर्धा ब्लाउज तयार झालाय मैत्रिणींनो. बघा आता आपल्याला जोडायची आहे बटन पट्टी आणि काच पट्टी. तर बटन पट्टी असते उजव्या बाजूला आणि काच पट्टी असते डाव्या बाजूला. बघा जिला अस्तर जोडला आपण ती बटन पट्टी आहे, तिला एक साईडनी खालून आपण एक थोडीशी शिलाई मारून घेतली कपडा फोल्ड करून, आणि बघा असं ब्लाउज पलटी मारून त्याच्यावरती ही पट्टी ठेवली. दोघा बाजू आपल्याकडेच केले अस्तरचे, हे लक्षात घ्यायचंय. आणि पट्टी शिवायला ती सुरू केली आपण पुन्हा. बघा साधारण अर्धा इंच अंतर सोडून ती पट्टी आपण ती शिवून घेतली. पट्टी शिवल्यानंतर पट्टीला असं सरळ करून त्याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे. दाबटीप ही पट्टीवरच आली पाहिजे हे लक्षात ठेवायचं. बघा अगदी व्यवस्थित अशी ती दाबटीप दिल्यानंतर आपल्याला साईडने ही टीप मारून घ्यायची. बघा मैत्रिणींनो, तुम्ही पैसे देऊन सुद्धा क्लास लावला ना, इतकं बारीक तुम्हाला कोणीही सांगणार नाही. इतकं सावकाश मी तुम्हाला सांगितलंय, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा आता आपल्याला ती पट्टीची जी शिलाई मारली ती त्या दुसऱ्या शिलाईवर ती पट्टी आपल्याला ही टेकवायची आहे. ती दुसरी शिलाई जी आहे ती दिसू द्यायची नाही. बघा ह्याप्रमाणे आपण ती पट्टी ठेवली आणि त्याच्यावरती ही शिलाई आपण मारून घेणार आहे. बघा अशी आपली कुठेही शिलाई दिसत नाहीये किंवा अस्तरही दिसत नाहीये, अगदी व्यवस्थित अशी ती पट्टी आपण लावून घेतली. बघा उरलेला जास्त कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. आपला एक भाग पूर्ण रेडी झालेला आहे मैत्रिणींनो, बघू शकता. त्याचप्रमाणे आपण ह्या दुसऱ्या भागाला आता काच पट्टी लावणार आहे. तर ती वरतून लावायची. बटन पट्टी आपण खालून लावली आणि काच पट्टी ही वरतून लावायची. बघा ह्याप्रमाणे ती पट्टी ठेवून घ्यायची. आणि जिथे ही क्रॉस पट्टीची जी शिलाई आलेली आहे ना मैत्रिणींनो, तिथे आपल्याला ह्या पट्टीवरती एक अशी प्लेट टाकायची आहे, हे विसरायचं नाही. याच्याने आपला पुढचा भाग जो असतो ना तो अगदी व्यवस्थित असा बसतो, आणि जी काच पट्टी ती पण अशी खेचल्या नाही जात, एकदम व्यवस्थित अशी बसते ती. बघा तिथे प्लेट टाकल्यामुळे अगदी छान फिनिशिंग पुढून येते आपल्याला. बघा आपण मध्ये पट्टी फोल्ड करून कडेला एक छान अशी शिलाई आपण टाकणार आहे. त्याच्या शेजारी साधारण 1 इंचाचं अंतर सोडून आपण पुन्हा एक शिलाई आपण मारतोय. बघा आपली पट्टी किती छान आलेली आहे, फिनिशिंग पण मस्त आली. आता काय करायचं, आपल्या दोन्ही पट्ट्या लावून झालेल्या आहेत, एकावर एक ठेवून बघायचे आहे. बघा अशा ठेवून बघायचे अगदी व्यवस्थित. आणि जो भाग उरलेला असं जास्तीचा जो भाग आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे असं कट करून. तर पेनाने पहिले तुम्हाला मार्किंग करून दाखवते. बघा इतकं आपलं हे जास्त आलेलं आहे, ते आपल्याला घ्यायचं आहे कट करून. बघा हा थोडासाच भाग आपला जास्त आलेला आहे, तो आपल्याला कट करायचा आहे. हे बघा इतका कपडा आपला जास्त निघालाय, तो आपण कट केलाय.
आणि आता आपले परफेक्ट असे दोन्ही बाजू तयार झालेले आहे. बघा आपल्याला आता शोल्डर जोडायचंय. शोल्डर कसं जोडायचं मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणींना परफेक्ट असं शोल्डर जोडता येत नाही ना, त्यांनी असं अर्धा इंच मोजून घ्यायचंय. बघा असं अर्धा इंच मोजून घेतल्यानंतर तिथे एक रेष मारून घ्यायची आणि त्याच रेषेवरती ना एकदम व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची. बघा ह्या बाजूने सुद्धा शोल्डर ठेवून या बाजूने सुद्धा शोल्डर असं एकावर एक ठेवून आणि अर्धा इंच मोजून घ्यायचंय. ज्या मैत्रिणींना एकसारखी शिलाई येत नाही त्यांनी ही ट्रिक नक्की वापरा. म्हणजे काय होईल, शोल्डर व्यवस्थित बसेल आणि तिथली शोल्डरची फिनिशिंग सुद्धा छान येईल. बघा आपण अर्धा इंच मोजून घेतले आणि ज्यांना काही काही म्हणजे थोडस जर गळा जर ढिल्ला वाटत असेल तर त्यांनी अर्धा आणि एक रेषा जी असते टेपची तितका अंतर मोजून घ्यायचंय आणि तेवढी रेष मारून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. बघा आता आपले शोल्डर दोघं जोडून तयार झाले. आता आपण काय करायचं, साईडचा पार्ट आहे ना पकडून बघायचा आहे. मागचा आणि पुढचा हा जो पार्ट आहे ना तो असा बरोबर कमरेपासून पकडायचा व्यवस्थित आणि बघायचं कोणत्या बाजू आपल्याला जास्त वाटते का परफेक्ट आलेलं आहे हे बघायचंय. काय होतं काही काहींचे म्हणजे मोंड्यामध्ये शिलाई खालीवरती होते, कपडा जास्त कमी जास्त असतो म्हणून ती शिलाई खालीवरती होत असते. तर बघा हा आपला कपडा पुढे ना पुढची साईड जी आहे ती साधारण अर्धा इंच आपला कपडा जास्त आहे. बघा तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आठवणीने. तो कपडा जर कट केला तर आपलं जे मध्ये मोंढ्यामध्ये जे शिलाई असते ना ती एकसारखी येते आणि फिनिशिंग पण छान येते, ते महत्वाचं आहे आपल्याला. तर बघा दोघा बाजूने आपण ते बघून घेऊ म्हणजे आपल्याला काय होईल, बाही जोडताना प्रॉब्लेम नाही येणार. हे बघा असं बघून घ्यायचंय, जी बाजू जास्त असेल ती बाजू आपल्याला कट करून घ्यायची. बघा इतकं आपलं दोन्ही बाजूने इतका कपडा निघालाय. आपलं आता ते कट करून झालंय. आता काय करायचं, आपल्याला जोडायची बाही. तर बाही जोडताना आपल्याला जी शिलाई मारली ना आपण शोल्डरला ती शिलाई म्हणजे तो जो कपडा आहे तो मागच्या साईडला आला पाहिजे असं आपल्याला ते पकडायचंय. बघा आणि आता आपल्याला जोडायची बाही. बाहीचा जो खोल भाग कापलेला आहे तो आपल्याला पुढे आला पाहिजे, उथळ बाजू मागे आली पाहिजे. अशा पद्धतीने बाही पकडायची. बाहीचा जो सेंटर आपण काढलाय तो बरोबर शोल्डर वरती ठेवायचा आणि बरोबर अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला शिलाई कंप्लीट करायची. बघा याप्रमाणे. अगदी व्यवस्थित अशी आपण ती शिलाई मारून घेणार आहे. इकडच्या बाजूने पण ते अर्धा इंच आपल्याला अंतर सोडून आणि शिलाई कंप्लीट करायची. बघा हे बघा खालच्या साईडने आपण तो टक्स ज्या बाजूने हे केले ना कपडा त्याच बाजूने वरच्या साईडने पण तो कपडा तिकडेच गेला पाहिजे हे लक्षात ठेवायचंय आणि शिलाई कंटिन्यू करायची आहे. बघा लगेच आपण डबल शिलाई त्याला पुन्हा एकदा टाकून घेणार आहे. प्रत्येक ठिकाणी आपण डबल शिलाई मारलेली मैत्रिणींनो, कारण हे कस्टमरचं ब्लाऊज आहे, त्यांचा काही प्रॉब्लेम व्हायला नको, त्यांचं गिराईक आपलं नाराज नाही झालं पाहिजे, लक्षात ठेवायचंय. त्याच्यामुळे व्यवस्थित अशी फिनिशिंग ब्लाऊजला आली पाहिजे. बघा आपली बाही जोडून झालेली आहे. दुसरी बाही पण आपण ती जोडून घेऊया.
हे बघा, अर्धा इंच अंतर सोडून पुन्हा आपल्याला ही शिलाई मारायची आहे. बघा, आपण खोल बाजू पुढे केली पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे. उथळ बाजू मागे करायची. आणखी शोल्डरचा जो कपडा होता तो मागे आला पाहिजे, हे लक्षात ठेवायचंय. व्यवस्थित अशी बाही जोडून घ्यायची आहे. बघा, आपली बाही जोडून झाली. पुन्हा आपल्याला त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे. प्रत्येक ठिकाणी आपण डबल शिलाई मारलेली मैत्रिणींनो. आपण शिवलेलं ब्लाऊज जर एकदा कस्टमरने घातलं तर ते कस्टमर पुन्हा आपल्याकडेच आलं पाहिजे असा आपण निश्चय करायचा आहे. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित अशी आपण ब्लाऊजला फिनिशिंग द्यायची आहे. बघा, आता ही आणि ही शिलाई एकदम मॅच होते. बघा, असं पकडून आणि ही आपल्याला शिलाई मारायची आहे सीध्या बाजूने. सरळ बाजू ठेवली आपण कपड्याची आणि त्या बाजूने आपण ही शिलाई मारून घेतली. एकदम व्यवस्थित अशी शिलाई आली. तशीच आतल्या बाजूने सुद्धा तिथे अशी बघू शकता तुम्ही, एकदम छान अशी शिलाई आली समोरासमोर. बघा, इकडनं पण आपण एक शिलाई टाकून घेऊ लगेच. बघा, अगदी व्यवस्थित अशी आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार आहे. इकडनं सुद्धा आपण जी सरळ बाजू आहे त्या बाजूने असं पकडून आणि तिथे शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणी, 26 वर्ष झाले मी ब्लाऊज शिवते. इतक्या साऱ्या अनुभवातून मी तुम्हाला आज म्हणजे खूप महत्वाच्या ट्रिक्स आणि टिप्स हे सांगत असते. लक्ष देऊन ऐकत जा, लक्ष देऊन व्हिडिओ बघत जा, म्हणजे तुम्हाला सुद्धा सुंदर असं ब्लाऊज शिवता येईल. तुम्ही जर आपले जुने व्हिडिओ बघितले तर त्याच्यात तुम्हाला समजेल माझ्याकडे किती ब्लाऊजांची गर्दी होती आणि किती गर्दी आहे, किती ब्लाऊज मी शिवत होती तेही तुम्हाला समजेल. हे बघा, अगदी सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार होतंय. आता आपल्याला गळ्याची पट्टी लावायची आहे. गळ्याची पट्टी लावायची आहे. तर आपण आता अस्तरची पट्टी लावणार आहे. तर क्रॉस पट्ट्या आपल्याला काढायच्या आहे. क्रॉस पट्ट्या काढायच्या आहे. साधारण 1.5 इंचाची आपल्याला पट्टी लागणार आहे. बघा, आपली पायपिंग करायची पद्धत एकदम वेगळी मैत्रिणींनो. तुम्ही म्हणाल की खूप अवघड आहे, तर काही अवघड नाही. अवघड जरी असली तरी खूप सुंदर आहे आणि पायपिंग पण खूप छान येते. ते पायपिंग मुळेच आपलं कस्टमर खुश होऊन जातं. बघा, आपल्याला पायपिंग कशी करायची ते आपण ह्या पट्ट्या काढून घेतल्या. आता त्या पट्ट्या आपल्याला आता जॉईंट करायच्या आहे. त्याची एक लांब पट्टी तयार करायची आहे. बघा, अशा ठेवून, आणि मी कशा ठेवल्या ते बघून घ्या. त्याचप्रमाणे त्या पट्ट्या ठेवा, म्हणजे व्यवस्थित ते जोडल्या जाईल. बघा, अशी पट्टी ठेवून आणि ती पट्टी लांब करून घ्यायची आपल्याला व्यवस्थित जोडून. बघा, आपली लांब पट्टी तयार झाली. कडेने थोडं थोडं कट केलं आपण आणि आता आपल्याला पट्टी करायची, जोडायला सुरुवात. तर उलटी सीधी पट्टी बघून घ्यायची, उलट्या बाजूनेच ती जोडायला सुरू करायची आहे. पण जोडण्या अगोदर बघा, हा कपडा मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे अर्धा इंच बाहेर. त्या आपल्या ब्लाऊजच्या शिलाईपासून अर्धा इंच हा कपडा बाहेर ठेवलेला आहे.
आणि डायरेक्ट हा जोडायला सुरू केलाय. तर बघा कसं जोडायचंय, कुठेही खेचायचं नाही, कुठे खालचा कपडाही खेचायचा नाही आणि वरचा कपडाही खेचायचा नाहीये. आहे तसंच ते पट्टी ठेवायची आहे आणि फक्त शिलाई मारून घ्यायची. बघा साधारण अर्धा इंच अंतर, पाव इंच तुम्ही किती सोडता त्याच्यावर डिपेंड आहे. आणि एकसारखी शिलाई आली पाहिजे, लक्षात ठेवायचंय. बघा अगदी व्यवस्थित अशी आपण ती शिलाई कंप्लीट करणार आहे. पूर्ण गळ्याला तशीच शिलाई मारायची, एकसारखी शिलाई आपली आली पाहिजे, लक्षात ठेवायचंय. कपडा कुठेही खेचायचा नाही. मी तुम्हाला हे सुद्धा दाखवलंय हाताने पायपिंग आधी कशी करून घ्यायची आपल्या एका व्हिडिओमध्ये, ते सुद्धा आहे आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघून घ्या. सावकाश जर बघायचं असेल तर याच्यातही मी खूप सावकाशच सांगितलंय. बघा अशी सिंपल अशी पट्टी आपण काढली, फक्त क्रॉस काढायची आहे आणि ती कशी जोडली, एकदम सिंपल अशीच जोडलेली. तुम्हाला समजेल असंच मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो. नाही समजलं तरी कमेंट मध्ये मला नक्की विचारा. हे बघा सिंपल अशी पट्टी आपण काढून आणि ती सिंपल अशीच जोडली, कुठे फोल्ड वगैरे आपण काही केली नाही. बघा इथे सुद्धा आपण अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे, इकडनं सुद्धा अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तर बघा आता तो कसा करायचा ऍडजस्ट. इथे असा तो फोल्ड करायचा आहे पहिले याच्या मापात. बघा याच्या मापात आपण तो फोल्ड केला म्हणजे त्याला काय होईल, पुढे फिनिशिंग छान येईल. आणि जी आपण शिलाई मारली तिच्या मापामध्ये ती पट्टी सुद्धा आपण अशी मध्ये फोल्ड केली. ती पट्टी फोल्ड केल्यानंतर पुन्हा एकदा दाखवती. बघा ही पट्टी आपण जी अर्धा इंच शिलाई जी मारलेली आहे आणि जी आपण ही पट्टी जास्तीची ठेवलेली ती अशी मध्ये फोल्ड करून घेतली आणि ती जी मोठी पट्टी ती अर्धा इंचावर ती आपण फोल्ड केली. बघा जो आतला कपडा आहे त्याच्यावरतीच आपल्याला ती फोल्ड करायची आहे. पाच नंबरची शिलाई आपल्याला तिथे टाकायची. शिलाई टाकताना काय करायचंय, त्या पट्टीच्या आणि जे ब्लाउजचा जो कपडा आहे आणि पट्टीचा जो कपडा आहे त्या सेंटरला नाही मारायची आहे. तर जो आपल्याला जी पायपिंगची जी पट्टी आपण तयार केली त्या पट्टीच्या एकदम अशी कडेला शिलाई मारायची. एकदम अशी कडेला आपण ती शिलाई मारून घेणार आहे. अगदी व्यवस्थित अशी बरोबर ती पट्टी अशी पकडून आणि ती शिलाई कंप्लीट करायची. बघा मैत्रिणींनो बघा आता उरलेला हा कपडा आहे ना तो सुद्धा असा फोल्ड करायचा एकदा अगदी व्यवस्थित आणि पुन्हा एकदा ती पट्टी अशी फोल्ड करून आणि तिथे सुद्धा आपल्याला ती शिलाई पूर्ण करायची. बघा अगदी व्यवस्थित अशी आपण ती शिलाई पूर्ण केलेली आहे. आता काय करायचं बघा, कपड्याला ब्लाउजला असं पलटी मारलं आणि जो कपडा जास्तीचा उरलेला आहे ना तो पूर्ण असा कट करून घ्यायचा आपल्याला. फक्त ब्लाउजला कात्री लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि एकदम व्यवस्थित हळूवारपणे आपल्याला हा कपडा कट करायचा आहे. बघा सगळीकडनं जेवढा कपडा उरलेला आहे तेवढा आपण सगळा कट करून घेणार आहे. बघा आपलं सगळं हे कट करून झालेले मैत्रिणींना आता वेळ आली आहे ती पायपिंगची. तर बघा आता जे आपली पट्टी फोल्ड केली ना तिलाच आपल्याला पायपिंग करायची. तर अशी फक्त पट्टी फोल्ड करून आणि एकदम सेंटरला म्हणजे एकदम खाचेमध्ये ब्लाउजचा जो कपडा आहे आणि तो पायपिंगचा जो कपडा आहे ना त्याच्या एकदम खाचेमध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे. बघा
बघा एकदम खाचेत असा आपण कपडा खाचेत बरोबर अशी आपण शिलाई मारून घेऊ। खाचेत शिलाई मारल्यानंतर आपली पाइपिंग बघा किती सुंदर अशी येणार आहे। हे बघा आपली पाइपिंग अगदी व्यवस्थित अशी तयार होती मैत्रिणींनो। मैत्रिणींनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब करेल नसेल तर नक्की करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे काय होईल तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। हे बघा अगदी सुंदर अशी आपण पाइपिंग तयार केली। अशी सुंदर अशी पाइपिंग पाहिल्यानंतर कोणतेही कस्टमर खुशच होणार आहे। बघा आपले अगदी छान अशी फिनिशिंग आली। आता वेळ आली आहे ती फिटिंगची। तर फिटिंग भरपूर मैत्रिणींना जमत नाही, त्यांनी पूर्ण बघा फिटिंग करायची कशी आहे। तर आपल्याला ही बटन पट्टी जी एक्स्ट्रा सोडलेली आपण तिथून पुढे आपल्याला कपडा सोडून द्यायचा आहे आणि तिथून पुढे आपल्याला टेप पकडायचा आहे। बघा तो एक्स्ट्राचा कपडा सोडून दिला आणि तिथून पुढे हा टेप पकडला। तर आपल्याला कंबर घ्यायचं आहे 33 इंच आणि दंडघेर आहे 14.5 इंच। म्हणजे आपल्याला माप बघून घ्यायचंय कमरेचं हे किती अंतर आहे सगळं टोटल ते बघून घ्यायचंय। तर किती आलं बघायचं आणि आपलं उरलंय 3 इंच आपल्याला जास्त झालेलं आहे। तर ते 3 इंचाचे आपल्याला करायचे 4 भाग, हे लक्षात घ्यायचे। आपल्याला 3 इंचाचे 4 भाग करायचे। तर म्हणजे 3 इंचाचे 4 भाग हे आले 1.25 इंच, हे लक्षात घ्यायचंय। 3 इंचाचा अर्धा म्हणजे निम्मा भाग 1.5 आणि 1.5 इंचाचा निम्मा भाग हा 1.25 इंच। तर 1.25 इंच आपल्याला एका बाजूने दाबायचंय। तर ते कसं दाबायचं बघा, ब्लाऊज पुन्हा आपण उलटा धरलाय आणि ते जी शिलाई मारली आपण तिथून पुढे हा 1.25 इंच मोजून घ्यायचा आहे। तिथे आपण एक पेनाने रेषा आखून घेतली, थोडंसं निशाण करून घेतलं। दंडघेर आपला आहे 14.5 म्हणून आपण इथे घेणार आहे 7.25 इंच। 14.5चा अर्धा भाग घेणार आहे डायरेक्ट। दुसऱ्या बाजूने पण आपण तसंच 1.25 इंच मोजून घ्यायचंय। जिथून शिलाई मारली तिथून पुढे 1.25 इंच मोजायचंय आणि दंडघेर पण घ्यायचा आहे 7.25 इंचाचा। तर बघा हे झाल्यानंतर आपण आता शिलाई मारून घेणार आहे, म्हणजे आपलं ब्लाऊज हे कम्प्लीट आणि परफेक्ट असं तयार होणार आहे मैत्रिणींनो। बघू शकता तुम्ही। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन कोणी मैत्रिणी जोडलेल्या असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। दुसऱ्या बाजूने पण आपण ह्याच प्रमाणे फिटिंग करणार आहे मैत्रिणींनो, बघून घ्या। आणि पूर्ण ब्लाऊज आपलं रेडी झाल्यावर पुन्हा एकदा बघा, तुम्हीच म्हणाल वाव किती सुंदर असा ब्लाऊज आपण शिवलेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि ह्या पद्धतीनेच शिवा, म्हणजे खूप छान अशी फिनिशिंग तुमच्या ब्लाऊजला येईल। आणि मैत्रिणींनो दुपारी आपला लाईव्ह असतो, बघायला विसरू नका। लाईव्ह मध्ये आपण फ्री शिवण क्लास सुरू केलेला आहे। सध्या बोटनेकची सिरीज आपण सुरू केलेली आहे 28 ते 44 साईज पर्यंत। रोज एक एक पॅटर्न आपण शिकवतोय। तर ते लाईव्हला नक्की जॉईन होत जा, म्हणजे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। तर बघा आपलं ब्लाऊज अगदी छान असं तयार झालेलं आहे। बघा किती सुंदर अशी फिनिशिंग त्याला आलेली आहे, कुठेही गोळा वगैरे नाही। शिलाई सुद्धा खूप छान आलेली आहे। सगळं पूर्ण टोटली ब्लाऊज मी तुमच्या समोरच शिवून दाखवलंय। बघा कुठेही काही प्रॉब्लेम नाही, काहीच नाही। पूर्ण फुगा वगैरे कुठेही पडत नाही, पाइपिंग उलटी पडत नाहीये। मागच्या साईडनी सुद्धा तुम्ही पाइपिंग बघू शकता। हे बघा अगदी व्यवस्थित असा गोल गळा आणि पाइपिंग बघा किती सुंदर अशी आलेली मैत्रिणींनो। मैत्रिणींनो बघा आज आपण काय केलंय, 13.5ची उंची 14 मध्ये कशी वाढवली।
क्रॉस पट्टीचं अंतर कसं वाढवलं आणि फिटिंग कशी केली, पायपिंग कशी केली, सगळं आज बघा एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगितलंय, अगदी सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने. पण तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल की म्हणजे तुम्हाला ते सगळं समजेल, म्हणून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक केलेलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया आपण लवकरच, तोपर्यंत बाय बाय.